नमस्कार मित्रांनो, मी सागर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विंडोज 10 मध्ये जो डिफॉल्ट टाइम फ्रेम आहे 24 तासाचा, तर तो टाइम फ्रेम आपण 12 तासामध्ये कसा करू शकतो याबद्दल आपण पाहणार आहोत। विंडोज 10 या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कंपनीतर्फे 24 हॉवरचा टायमिंग फ्रेम दिलेला असतो आणि तो टाइम फ्रेम 12 तासामध्ये करण्यासाठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण सर्वात प्रथम ह्या प्रॉब्लेमला 12 तासामध्ये कसा करायचा तर त्याची सेटिंग आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम स्टार्ट मध्ये सेटिंग मध्ये जायचे आहे किंवा सर्च बार मध्ये तुम्ही सेटिंग टाकू शकता। सेटिंग मध्ये गेल्यानंतर यामध्ये जो काही कंट्रोल पॅनल आहे, या कंट्रोल पॅनल मध्ये टाइम अँड लँग्वेज या ऑप्शन वरती तुम्हाला जायचं आहे। या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर 3 ऑप्शन तुम्हाला महत्त्वाचे सर्वप्रथम झोन चेंज करण्याच्या अगोदर पाहिजे आहे। तो म्हणजे सेट टाइम ऑटोमॅटिकली हवा, त्याचबरोबर आपला टाइम झोन हवा। टाइम झोन हा आपला इंडियासाठी चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि न्यू दिल्ली असा आहे। त्याच्यानंतर तिसरी जी सेटिंग आपल्याला करायची आहे ती म्हणजे रिलेटेड, उजव्या हाताला सर्वात वरती रिलेटेड सेटिंगमध्ये डेट टाइम अँड रिजनल लँग्वेजेसमध्ये गेल्यानंतर सर्वात खाली चेंज डाटा फॉर्मॅट आहे। याच्यामध्ये त्यामध्ये 5 नंबरला शॉर्ट टाइम या ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। याच्यामध्ये 24 हॉवर आहे, 9.40 AM, 9.40 AM, 9.40 या पद्धतीने आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने उजव्या हाताला पाहताय 24 तासामध्ये टाइम फ्रेम आहे, त्याचप्रमाणे इथं 9.40 AM केल्याबरोबर तुमचा जो टायमिंग फ्रेम आहे तो 12 तासामध्ये केला जातो। ही सेटिंग क्लोज करून तुम्ही पुढचे काम करू शकता। थँक्यू।